14वा जो नियम आहे तो हा की मंदिरात म्हणजेच देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो हे ठेवू नये. आता बाळकृष्णाची मूर्ती असली तर ठीक आहे, कारण आता आधी सासूबाईंची आलेली असती, त्याच्यानंतर सुनांची पण बाळकृष्णाची मूर्ती येते, कारण आपल्या इथे प्रथा आहे लग्नात बाळकृष्णाची मूर्ती घेण्याचं. तर बाळकृष्णाची मूर्तीला ठीक आहे, पण इतर देवांची म्हणजे समजा गणपती आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, आणखीन काय म्हणतात अन्नपूर्णा माता आहे, माता लक्ष्मी आहे, म्हणजे असे महादेव झालं, महादेवाची तर आपण पिंड स्थापतो म्हणा, फोटो वगैरे तर म्हणजे महादेवाचं मूर्ती वगैरे तर स्थापितच नाही. पण मग हे जे आहे यांचं एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा एकापेक्षा जास्त फोटो हे नसले पाहिजे. समजा गणपतीची एक मूर्ती असेल आणि एक फोटो असेल तर काही हरकत नाही. पण जर गणपतीचे 2 फोटो आहेत, त्या गणपतीच्या 2 मूर्ती आहेत, म्हणजे असं कुठल्याही देवाच्या बाबतीत असेल तर ते नसलं पाहिजे. तुमच्या देवघरात जर एकापेक्षा अधिक एकाच देवाच्या मूर्त्या असतील तर त्याच्यातली एक मूर्ती तुम्ही विसर्जित करा, एखाद्या म्हणजे नदीत वगैरे किंवा एखाद्या मंदिरात ठेवून या. आणि जर तेच फोटोच्या बाबतीतही जर एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो असतील तर एक फोटो ठेवा, एक फोटो एखाद्या मंदिरात वगैरे देऊन टाका. पुढचा जो नियम आहे तो हा की देवघराच्या आजूबाजूला शौचालय म्हणजेच टॉयलेट बाथरूम वगैरे किंवा चप्पल स्टँड किंवा पलंग किंवा बेड हा मुळीच नसला पाहिजे. 16वा जो नियम आहे तो हा की देवघर हे वरून नेहमी चपटं असावं. ते असं काय म्हणतात शंखाकृती आकार वगैरे ते शक्यतो आपल्या घरातील देवघर हे नसलं पाहिजे, कारण बाहेरचे जे मंदिर असतात त्याचे नियम वेगळे असतात आणि आपल्या घरात जे आपलं देवघर आपलं हे घरातलं जे मंदिर असतं त्याचे नियम वेगळे असतात. म्हणून आपल्या जे घरातलं देवघर आहे ते हे वरतून नेहमी चपटं असलं पाहिजे. 17वा जो नियम आहे तो हा की देवघराचे तोंड हे नेहमी पूर्व किंवा पश्चिमेकडेच असावे, जेणेकरून पूजा करताना आपले तोंड देखील पूर्व किंवा पश्चिमेकडील राहील. 18वा जो नियम आहे तो हा की देवघरात गणपतीची स्थापना ही मध्यभागी करावी. 19वा नियम जो आहे तो हा की गणपतीच्या उजव्या बाजूला बाळकृष्ण, दत्त महाराज असे पुरुष देव ठेवावेत आणि डाव्या बाजूला अन्नपूर्णा, कुलदेवी, सरस्वती माता, माता लक्ष्मी हे म्हणजेच स्त्रीरूपी देव ठेवावे. 20वा जो नियम आहे तो हा की देवघरातील मूर्ती किंवा फोटो मांडण्यापूर्वी देवघरात लाल किंवा केशरी किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. तसेच पूजा करताना देखील आपण आसनावर बसूनच पूजा करावी. खाली फरशीवर बसून कधीही देवपूजा ही करू नये. देवपूजा करणाऱ्या व्यक्तींनी नेहमी अंगावर स्वच्छ कपडे घालावे, धुतलेले का असेना पण स्वच्छ कपडे घालावे, स्नान केलेले असावे आणि खाली एखादे आसन अंथरून त्याच्यावर बसूनच देवपूजा करावी. 21वा जो नियम आहे तो हा की देवघरात जर मारुती असेल तर त्यांचे मुख्य मुख हे नैऋत्य दिशेकडे असावे. 22वा नियम जो आहे तो आहे की घरातील देवघरात महादेवाची स्थापना ही नेहमी लिंगाच्या रूपातच केली पाहिजे. मूर्तीस्वरूपी महादेवाची स्थापना देवघरात करू नये, कारण मूर्तीस्वरूपी महादेवाची स्थापना ही एकतर काय म्हणतात आपलं बाहेर जे मंदिर वगैरे असतात महादेवाचे तिथं करू शकतात, किंवा मूर्तीस्वरूपी महादेवाची स्थापना ही स्मशानभूमीत असते. त्याची स्थापना आपण आपल्या देवघरात मूर्ती स्वरूपात महादेवाची कधीही केली नाही पाहिजे. महादेवाची स्थापना ही आपल्या देवघरात नेहमी लिंग रूपातच असली पाहिजे. 23वा जो नियम आहे तो हा की देवाला अर्पण करायची असलेल्या फुलांचा वास कधीही घेऊ नये. म्हणजे देवाला जे आता आपण फुलं वाहतो तर काही आता असतात सुवासिक फुलं, मोह आवरत नाही, तर मग आपण आधी वास घेतो. मोगरा झालं फॉर एक्झाम्पल, तर मग आधी वास घेतला आहे मग तेच फुल देवाला तसं नाही करायचं. जे वास घेतलाच तुम्ही आता कदाचित तर ते फुल चुकूनही देवाला वाहू अर्पण करू नका. जे फुलांचा वास नाही घेतलेला तेच फुलं देवाला अर्पण करा. जर नसेल तसं तर राहू द्या, फुलं अर्पण करू नका, पण ह्या अशा चुकीच्या गोष्टी नका करू. 24वा जो नियम आहे तो हा की पूजा केल्यानंतर देवपूजेचे पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे आणि झाडांना टाकावे. 25वा जो नियम आहे तो देवघरातील निर्माल्य जसे की सुकलेली फुले, फळे, पाने ही दररोज पूजा करताना काढून घ्यावी आणि ती विसर्जित करावी. म्हणजे काय, देवपूजा करायच्या आधी देवघर स्वच्छ करून घ्यायचं आणि मगच देवपूजा करायला लागायचं. 26वा आणि शेवटचा जो नियम देवघराच्या संबंधित आहे तो हा की पूजा करताना शंखनाद करावा
किंवा घंटीचा तरी अवश्य वापर करावा. तसा आपल्या देवघरात शंख हा असलाच पाहिजे. पण जर यदाकदाचित तुम्हाला शंखनाद करता येत नसेल तर तुम्ही रोज देवपूजा करताना निदान एकदा तरी घंटीचा नाद म्हणजे देवघरातील घंटा ही वाजवली पाहिजे. तर हे जे देवघरासंबंधित नियम आहेत ते तुम्ही अवश्य पाळा. तुम्ही हे नियम ऐकलेले जे आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमचं देवघराचं निरीक्षण करा की बाबा तुमच्या देवघरात कुठे कुठे चुका आहेत आणि त्या दुरुस्त करा आणि फरक अनुभवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय.